मराठा आंदोलकांसाठी नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे। बाजार समितीमध्ये मराठा बांधव 15 ते 20 हजार संख्येने उपस्थित आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच मागणीसाठी आझाद मैदानावर आमरण उपोषण मनोज जरांगे पाटील करताना दिसून आहे। सकाळी आझाद मैदानामध्ये मराठा बांधवांनी हजेरी लावली आणि संध्याकाळचा मुक्काम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहेत। 2 दिवस मराठा बांधवांची गैरसोय झाली आणि संपूर्ण राज्यातून मराठा बांधवांसाठी भाकरी आणि ठेचा जे पाठवण्याचं काम सुरू झालेलं आहे। पाहू शकता ह्या मोठ्या प्रमाणात भाकरी आणलेल्या आहेत। कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, नगर असेल आणि मिरचू, कांदा, चटणी, या संपूर्ण हिंगोली असेल, लोणचं आहे। बघा ठेचा पाहू शकता। आपल्या बहिणीने, आपल्या घरातल्या नातेवाईकांनी आपला मराठा बांधव जो आहे तो मुंबईला झाला, 2 दिवस उपाशी होता, त्यामुळे भाकरी चटणी हे पाठवण्याचं काम केलेलं। आपल्यासोबत सर कुठून आणलेलं आहे? आम्ही हिंगोली, पंडितराव जाधव हिंगोली। आम्ही 2 दिवस आम्हाला काही सरकारनं जेवायला मिळालेलं नाही। आता आम्ही हे आमच्या गावाकडून डबे बोलले, आमच्या रात्री खुर्जर गाड्या रात्री गावातून निघाल्या आणि सकाळी पोहोचल्या 9 वाजता इथं मुंबईमध्ये। 2 दिवस या सरकारनं आमच्याकडे पाहिलं नाही, काही नाही, आम्हाला जेवायला दिलं नाही, काही नाही। आम्ही आमच्या गावाकडून हिंगोली जिल्ह्यातून हे डबे मागवलेत, पाणी सुद्धा दिले नाही। 2 दिवस आम्हाला कुठल्याही प्रकारे सुविधा नव्हत्या। अखेर आमच्या परिवाराने जे आहे मीठ, भाकर, लोणचं हे पाठवण्याचं काम केलेलं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बागडेचा विकास मिरगणे, साम टीव्ही, नवी मुंबई, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।